ऑनलाईन विरोधी कृती समितीच्या वतीने आज नांदेडमध्ये विद्यार्थ्यांच्या वतीने भव्य मोर्चा काढला होता. आपल्यासोबत विद्यार्थी काय मागणी आहे, तुम्ही मोर्चा काढता, काय मागणी आहे तुमच्या? आमच्या मागण्या अशा आहे की आम्ही 5 वर्षापासून शेनो करतो की तुम्ही आता एकदमच पद रद्द करतो म्हणत आहोत, तर मग आमचं काय होईल? हे असं शासनाला याचा अधिकार बिलकुल नाही की आमच्या जीवनात तुम्ही निर्णय घ्या म्हणून. आम्हाला पूर्ण आमचा हक्क आहे. संविधानामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की आपल्याला आपले हक्क घेण्याचा निर्णय पूर्ण आहे. आम्हाला आमचा निर्णय घ्यायचा, सरकार हे नाही करू शकत. आम्ही 5 वर्षापासून या स्टेनो करत आहे. तसेच MPSC किंवा जे ऑनलाईन जे परीक्षा होत्या त्या सुद्धा ऑनलाईन परीक्षा अशी सुद्धा आमची तक्रार आहे. ऑफलाईन करा म्हणून आमच्या अशी मागणी आहे. आणि स्टेनो बद्दल सुद्धा खूप आम्ही 5 वर्षापासून तयारी करत आहोत. आणि तो एकदमच असं रद्द केला सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी सगळ्यांनी काय करावे असं सगळ्यांचा निर्णय काहीच माहित नाही. आम्ही सरकारला विनंती करतो की सरकार तुम्ही तुमचा निर्णय मागे घ्या व आम्हाला आमचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला सक्षम असू द्या. निश्चित तू पण या आंदोलनामध्ये सहभागी झाली, तुझं नाव काय? काय म्हणून? मी माधवी मागांची करते. मी गेल्या 5 वर्षापासून सेवा करते की एकदम सरकारने असं बंद केल्यावर आम्ही आता काय करायचं की तुम्ही आधीपासून सांगितलं नाही की आम्ही बंद करणार आहोत. आम्हाला टाइम द्यायला पाहिजे होते. सांगितलं नाही, एकदमच रद्द केल्यावर आम्ही काय करतो? 5 वर्षानंतर रद्द केलं तर काही नाही, पण एकदमच जर रद्द केलं म्हणून सांगितलं आम्ही काय करायचं? एवढे दिवस आम्ही ह्या सेनेसाठी झटलो, एकजुटीने झटलो, जे क्लास केलो, सगळं अभ्यास वगैरे केलो, एकदमच रद्द म्हणल्यावर आम्ही काय करायचं? कुठं जायचं? आता पण जे केलं आता आमचं एज पण खूप झाली. एमपीएससी मुळे हे ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय ते रद्द झाला पाहिजे. तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालाय, नेमकं काय मागणी आहे तुमच्या? सर, आमच्या मागण्या आहेत की जे एमपीएससी आम्हाला ऑनलाईन बद्दल लागलेलं आहे ते तात्काळ सर्व एमपीएससी कडे जे पदं गेलेली आहेत पदभरतीची आपल्या भरतीची ते सगळे ऑफलाईन पद्धतीने व्हावे, पारदर्शक व्हावे, कुठल्याही विद्यार्थ्याच्या मनामध्ये शंका राहू नये. त्याचबरोबर स्टेनोग्राफीचे जे पदं रद्द केलेली आहेत ते पण पुनर्जीवित व्हावे. त्याच्यानंतर पोलीस भरती ही जी भरती आहे ते तात्काळ जाहीर करण्यात यावी आणि 75,000 मेगा भरती आहे ती पण तात्काळ राबवण्यात यावी. या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही मोर्चा काढतायत, अद्याप आयोगाचा निर्णय आलेला तेच आम्हाला दुःख वाटतं की सरकारने आम्हाला तात्काळ काहीतरी आश्वासन द्यावे आणि पोरांच्या मनातील सर्व शंका हे निरसित कराव्या. याच्यासाठी आम्ही अजूनही आंदोलन करणारच आहोत. पण सरकार आमचा प्रश्नांना आमचा हे देणार नाही, आमच्या म्हणजे मागण्या करणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार आहोत. निश्चितच जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही मोर्चे काढणार आहोत. रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे ऑनलाईन विरोधी कृती समिती नांदेड जिल्ह्याच्या वतीने सांगण्यात येत. नांदेड.